नमस्कार, मी तुषार बाबल। आज पुन्हा एकदा बीच टच प्लॉट आपल्यासाठी घेऊन आलोय। मी आता जिथे उभा आहे हे देवगड पडवणे म्हणून गाव आहे आणि हा पडवण्याचा बीच साधारण 2.5 ते 3 किलोमीटरचा बीच आहे आणि या बीचला लागून टच असलेला हा आपला असा प्लॉट आहे आणि या प्लॉट मधला मालकाला 15 ते 20 गुंठे विकायचा आहे। चला मी आपल्याला अगोदर प्लॉट दाखवतो। आता हा बीच आपण सगळं पाहिल्यानंतर आपण आता प्लॉटवर आहोत। पहिला आपण प्लॉट बघून घ्या। चला मी आपल्याला प्लॉट दाखवतो। या प्लॉटकडे यायचं असेल तर वाळूवर आल्यानंतर हे एक झाड निशाणी आहे, तर या वाळूवर बाहेर आलेलं एकमेव हे झाड आहे। त्यामुळे इथून आत आल्यानंतर या झाडाच्या कोपऱ्यावरून तो प्लॉट असा त्रिकोणी थोडा जातो, असा काटकोनी येतो। त्यानंतर त्याची पहिली खुणा इकडे आहे। मी आपल्याला त्याला मालकाने चांगली गोष्ट केली आहे की त्याने कलर मारून ठेवले, ते तुम्हाला मी कलर दाखवतो। हे असे त्याने कलर मारलेत आणि त्याची लाईनिंग दिली आहे। आता ही खुणा बघितल्यानंतर याची पॅरलल खुणा आपल्याला दाखवतो की तिथून सुरू झाला तर या दगडापर्यंत आला। या दगडावरची खुणा दाखवा। हा या खुणेतून असा तिरका जातो आणि असा येतो, म्हणजे थोडक्यात ती खुणा आणि ही खुणा हा असा एक काटकोन तयार होतो। या दोन खुणा बघितल्यानंतर हा प्लॉट असाच्या असा वरती जातो। साधारण हा प्लॉट 35 गुंठ्याचा आहे, परंतु या मालकांना त्याच्यापैकी 15 ते 20 गुंठेच विकायचा आहे। आता मी तुम्हाला खालचा पॉइंट दाखवला होता, जिथे झाड आहे ते झाड झूम करून दाखवा। त्या झाडाच्या बाजूचा जो दगड आहे यामधला ज्या झाडीचा पहिला दिसतो, म्हणजे ती सफेद खुणा आणि या बाजूची सफेद खुणा जी दाखवली, तिथून असा वरती आला तर या खुणेपर्यंत आणि इकडून यामधला ते जे गृहस्थ उभे आहेत त्या गृहस्थ उभे आहेत तिथपर्यंत रुंदी आहे। थोडक्यात असं की खालची रुंदी ही साधारण 21 ते 22 मीटर आहे, परंतु वरून किंवा कुठल्याही बाजूने येणारा रस्ता या मालकांना ठेवण्यासाठी किंवा याच्यातला जो प्लॉट शिल्लक राहील त्याच्यात येण्या जाण्यासाठी त्यांनी 3 ते 3.5 मीटर सोडायला सांगितलेली आहे। थोडक्यात असं खाली साधारण रस्ता सोडल्यानंतर पण तुम्हाला 50 ते 55 फुटाचा फ्रंटेज मिळतो आणि इकडे पण साधारण तुम्हाला 40 ते 45 फुटाचा फ्रंटेज मिळतो। अशा प्रकारे हा आयताकृती असलेला प्लॉट आहे आणि या प्लॉट मधला मालकाला 15 ते 20 गुंठे द्यायचा आहे आणि त्याची माफक अपेक्षा अशी आहे की त्याला साधारण 5 लाख रुपये अशी त्याची अपेक्षा आहे। त्यातही बसून ते निगोशिएट करतील, परंतु त्यासाठी तुम्ही मालक समोरासमोर बसून तुम्हाला आणि मालकाला काय परवडतं आणि काय योग्य वाटतं तो निर्णय तुम्ही घ्यायचा आहे
आणि तो निर्णय त्या मालकाने घ्यायचा आहे. मी ज्या ठिकाणी उभा आहे याचं लोकेशन आपल्याला करेक्ट जर बघायचं असेल तर देवगड पडवणे हे महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुका, ज्याला आपण कोकण म्हणतो, तळ कोकण म्हणतो, त्या कोकणातलं पडवणे हे गाव आहे आणि हा पडवणे बीच आहे. आणि इथलं लोकल नाव त्याला वाघिणीचं पाणी असं म्हणतात. कारण मला ती गोष्ट सांगायची राहिली की लोक विचारतात पाण्याचा काय सोर्सिंग आहे. तर इथून जो वाहळी येते ज्याला वाघिणीचं पाणी म्हणतात ते गोडं पाणी आहे आणि ते वर्षाच्या 12 महिने राहतं आणि त्यामुळे इथं पाणी आहे. आणि लाईटीचा जर विचार केला तर याच्या वरच्या बाजूला जे बंगलो स्कीम आहे तिथपर्यंत लाईट आलेली आहे आणि तिथून या प्लॉटपर्यंत साधारण 4 ते 5 पोल लाईटीचे लागतील. मी असं ऐकलं की महाराष्ट्र शासन जर घरासाठी लाईट घेत असाल किंवा तुम्ही जर लाईटीसाठी मागणी करत असाल तर 5 ते 7 पोल आपल्याला फ्रीमध्ये देते. त्यामुळे लाईट इथं मिळून जाईल, पाणी तर इथं आहेच. आपण हा प्लॉट पाहिल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट अजून सांगावीशी वाटते ती अशी की आजपर्यंत लोक गोव्याला पर्यटनासाठी जात होते, आता ते मालवणला यायला लागले. आणि मालवण नंतर लोकांच्या एक लक्षात आलं की देवगडचे बीच एकदम सुंदर आणि क्लीन आहेत. त्यामुळे देवगडमध्ये पर्यटकांचा ओघ जास्त वाढलेला आहे आणि त्यांना प्रामुख्याने एखादं हॉटेल किंवा रिसॉर्ट ते वाळूच्या शेजारी किंवा समुद्राच्या बाजूला असावं असं नेहमी वाटतं. त्यामुळे अशा प्लॉटची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. हा प्लॉट कोणासाठी उपयोगी आहे की ज्याला गुंतवणूक करायची आहे त्याच्यासाठी उपयोगाचा आहे, ज्याला रिसॉर्ट बांधायचा आहे किंवा ज्याला परमनंट कन्स्ट्रक्शन करायचं नाही, टेम्पररी कन्स्ट्रक्शन करायचं आहे त्याच्यासाठी आहे. कारण आज समुद्राच्या बाजूला ज्यावेळी लोक राहायला येतात त्यावेळी पर्यटक त्याचे पैसे जास्त मोजतात. आमच्या देवगडात आता काही हॉटेल्स आहेत तिथं लोक समुद्राच्या बाजूला असणाऱ्या रूमचे भाडं साधारण 5,000 ते 7,000 देतात. यावेळी याची तीव्रता आपल्याला लक्षात येईल. मालकाने जो आपल्याला 5 लाखाचा रेट सांगितलेला आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष मालकाला भेटलात, कारण मी त्याच्याशी जो बोललो तर मला थोडासा अंदाज आला की 4, 4.25, 4.5, 5 यामध्ये कुठेही ते तयार होतील. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एखादा माणूस म्हणतो मी 20 गुंठ्याचा एकटा घेऊन माझे एवढे पैसे ब्लॉक होतात. तुम्ही 2 माणसं एकत्र येऊ शकता, 3 माणसं एकत्र येऊ शकता, 4 माणसं एकत्र येऊ शकता, म्हणजे तुम्हाला त्याची कॉस्टिंग कमी जाते. एखाद्या माणसाने स्वतःपुरता 5 गुंठ्याचा विचार केला तर त्याची कॉस्टिंग त्याला तेवढीच पडते. आणि अशा प्रकारे हे प्लॉट घेणं म्हणजे वाजवी दरात आणि रिजनेबल रेटमध्ये आणि त्याच्या बजेटनुसार ते त्याला सोपं होऊन जातं. मला अजून एक गोष्ट याच्यात तुम्हाला सांगायची आहे. काय होतं की माझे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ आवडतात, तुम्हाला प्रत्येकाला वाटतं, तुम्हाला काय मलाही वाटतं की असा समुद्र आणि असं आपल्याला घर बांधता यावं किंवा अशा ठिकाणी राहायला मिळालं तर ते खूप बरं वाटेल असं प्रत्येकाला वाटतं. पण रिअल फॅक्ट अशी आहे की जो केंद्र सरकारचा नियम आहे CRZ कोस्टल रेग्युलेटरी झोन त्यानुसार समुद्रापासून 500 मीटरपर्यंत घर बांधता येत नाही. त्यामुळे घर बांधता येईल का, घराला जागा मिळेल का, यासाठी कृपया फोन करून ते सांगण्यात काय पॉईंट नाही. कारण मला परत तुम्हाला तेच सांगायला लागेल की इथं केंद्र सरकारचा नियम आडवा येतो. त्यामुळे जर आपण कमर्शियल विचार करत असाल, रिसॉर्टचा विचार करत असाल, गुंतवणूकचा विचार करत असाल, हटचा विचार करत असाल, फॅब्रिकेटेड हाऊसेसचा विचार करत असाल तर तुम्हाला ते शक्य आहे. काही लोक म्हणतात की आम्हाला फॅब्रिकेटेड घर बांधून आम्ही राहू, आम्हाला काय म्हणजे मग तर त्यांना काय अडचणच नाही. म्हणजे जर तुम्ही ठरवलं की मला कॉन्क्रीट घर नाही बांधायचं आहे पण फॅब्रिकेटेड घर बांधून राहायचं आहे तर काही अडचण नाही आहे. आणि त्यात फॅब्रिकेटेड घर स्वस्त असल्यामुळे उद्या कोणी तक्रार केली आणि ते तुटलं गेलं तरी डोक्याला काय ताप नाही आहे. त्यामुळे मला सांगायचं एवढंच की याच्यात तुम्हाला पक्कं घर बांधता येणार नाही. म्हणजे असं आपण ज्यावेळी कुठेतरी पर्यटनाला डोंगरावर किंवा याच्यावर जातो ते हल्ली ताडपोरींचे टेंट येतात किंवा बांबू हट्स येतात किंवा कंटेनरचे घर येतात किंवा फॅब्रिकेटेड मटेरियल येतात त्याचं घर बनवतात. अशा प्रकारची घरं तुम्ही इथे बनवू शकता आणि त्याच्यासाठी काय पाबंदी नाही आहे. माझ्या या बाजूला आपण पाहिलं तर या बाजूला कंपनीचे प्लॉट आहेत, साधारण 50 ते 100 एकरचे प्लॉट आहेत. आणि हे जे नागोरी वळण दिसतंय ते जरा झूम करा.
हा कंपनीने वाळूवर येण्यासाठी काढलेला रस्ता आहे, म्हणजे भविष्यात या प्लॉटला रस्ता आहे। आणि गव्हर्नमेंटचा जो रस्ता आहे ऑफिशियल, तो या प्लॉट पासून इथं 500 मीटर पर्यंत आलेला आहे। म्हणजे जर तुम्ही पडवणे गावातून आलात तर पडवणे गावातल्या रस्त्यातून वाळूवर उतरल्यानंतर या प्लॉटवर यायला 500 मीटरचं अंतर आहे। आणि जर कंपनीचा रस्ता सुरू झाला की डायरेक्ट कंपनीचे जे डायरेक्ट प्लॉट पर्यंतच गाडी येते। आणि मधला पण रस्ता आहे, पण तो ऑफिशियल नसल्यामुळे त्याबद्दल आज मी वाच्यता करत नाही। हा समुद्र पाहिल्यानंतर आणि हा बीच पाहिल्यानंतर इथं अजून एक गोष्ट मला कळली। या साईडला हा बंगला आहे बघा। आता इथं ज्यांनी कोणी सुरू केलेलं आहे होमस्टे म्हणा किंवा हॉटेलिंग म्हणा, तर ह्या भागात मी असं ऐकलंय की साधारण रूमचे 5,000 रुपये आणि 10,000 रुपये बंगल्याचे असे घेतले जातात। अशाच प्रकारे या बाजूला कुणकेश्वरला वरती चढण गेल्यानंतर तिथं जे हॉटेल्स आहेत त्यांचे पण रेट असेच आहेत, 5,000 रुपये 7,000 रुपये पर डे। मला सांगायचा मुद्दा हा आहे की बीचच्या जवळचा जर प्लॉट असेल आणि तिथं जर तुम्ही होमस्टे किंवा हॉटेल चालू करत असाल तर बाजारपेठेत जी काय हॉटेल आहेत त्यांचे रेट 1,800-2,200 रुपये असतात आणि बीच जवळ राहणारा माणूस हा 5,000 7,000 8,000 रुपये देतो पर डे। हे मला तुम्हाला सांगून द्यायचं। याचा अर्थ आपल्या प्लॉटवर तुम्ही जर डेव्हलपमेंट करायची ठरवली आणि त्या ठिकाणी हॉटेल व्यवसाय सुरू करायचा म्हटलं तर चांगला प्रतिसाद मिळेल आणि लोक तुमचं लोकेशन शोधत शोधत पर्यटक तुमच्याकडे येतील, एवढं नक्की। हा जो प्लॉट आहे याचं गुगल लोकेशन मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतच आहे आणि त्याचबरोबर याचा आकार कसा आहे तो मी लाईन ड्रॉ करून आपल्याला त्या लिंक मध्ये देतोय। म्हणजे आपल्याला प्लॉट कसा आहे ते कळेल, समुद्राच्या पासून कसं फ्रंटेज आहे ते कळेल, वरती प्लॉट कसा जातो ते कळेल। थोडक्यात संपूर्ण प्लॉटची तुम्हाला आयडिया येईल। त्याचबरोबर जे बाहेरगावी असतात त्या लोकांना देवगडात हा नक्की कुठे आहे हे त्यांना गुगल लिंक असल्यामुळे त्यांना सगळी अंतरं काढता येतात। इथून मेजर सिटीचे अंतर किती आहेत ती पण त्यांना कळून शकते। माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे उजव्या कोपऱ्यात माझा नंबर दिलेला आहे, माझ्याशी बोला, मी आपल्याला याच्याबद्दल अजून डिटेल माहिती देईन। जर माझा नंबर लागला नाही तर आपण मला व्हॉट्सअप मेसेज करा, आपलं नाव लिहा, ठिकाण लिहा, मी आपल्याशी जसा नेटवर्कमध्ये येईन तसा आपल्याशी संपर्क साधून बोलेन। आणि प्लॉट व्हिजिट करायचा असेल तर त्यासाठी संपर्क करा व त्याप्रमाणे आपल्याला प्लॉट व्हिजिटसाठी नियोजन ठरवता येईल। धन्यवाद।